मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्य आता मीराचा हात पकडून घेऊन आलेला असतो। सुधाकर राव एकटेच आता घरात असतात। तेव्हा आता मीरा ही सुधाकर रावांना म्हणते की बाबा बघा ना हे काय करतायत, त्यावेळी काय केलं त्याने असं ते विचारतात। तेव्हा सत्या म्हणतो, बाप अरे या मुलीला तिकडे काही यायची गरज होती का या धूमकेतूला? तेव्हा आता सुधाकर राव विचारतात ना की काय झालं? मग आता सत्या म्हणतो काय झालं ते तिलाच विचार। मग आता दोघेही तू मै करू लागतात आणि भांडण करू लागतात। तेव्हा सुधाकर राव स्वतः म्हणतात तुम्ही तुमची भांडणं सोडवा। मग आता मीरा म्हणते चला आतमध्ये मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे। त्यावेळी सत्या आता अजिबात आतमध्ये जायला तयार नसतो। तो म्हणतो पण मला तुझ्याबरोबर काही बोलायचं नाही ना, मी सांगतोय ना तुला एकदा। तरीही मीरा आता हट्टच करत राहते। ती म्हणते बाबा यांना सांगा ना हो काहीतरी। तेव्हा तुम्ही दोघे नवरा बायको बघून घ्या काय करायचं ते, असं म्हणून आता सदाशिवराव काहीच बोलत नाही। त्यावेळी आता सत्या म्हणतो बाप प्लीज बोल काहीतरी, अरे ती माझी बायको असली म्हणून अशी माझ्यावर दादागिरी करणार का? मग आता मीरा गालातल्या गालात हसते की एकदा का होईना हा मला बायको म्हणाला। मग आता मीरा लाजत असते। त्याच वेळी आता सुधाकर राव म्हणतात जा तुम्ही रूममध्ये आणि बघा, तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मी पडणार नाही। मीरा आता पटकन त्याचा हात पकडते आणि तेथून घेऊन जाते। तर दुसरीकडे पंकजने आता स्वतःचा मुद्दामच ॲक्सिडेंट करून घेतलेला असतो। त्याची आई आणि तिची मैत्रीण त्याच रिक्षामध्ये बसलेले असतात। तेव्हा कोण कलमडलं काय माहीत आमच्याच रिक्षाच्या मध्ये असं आता निरूपा तेथे येत बाहेर बोलते। त्यावेळी आता तिची मैत्रीण म्हणते अगं जर या प्रकरणामध्ये आपण अडकलो तर अजिबात सुटणार नाही, त्यामुळे आपली इथून कल्टी मार, आपण दुसरी रिक्षा बघू आणि जाऊ। तेव्हा ठीक आहे असं आता निरूपा म्हणते। पंकजने आता बेशुद्ध होण्याचं नाटक केलेलं असतं। त्याच वेळी आता आसपासची सर्व लोक एकत्र येतात आणि त्या रिक्षावाल्याला खूप बोलू लागतात। तेव्हा तो रिक्षावाला म्हणतो माझी काही चूक नाहीये, हा अचानक मध्ये आला, मी तरी काय करू? तेव्हा माझ्या पॅसेंजरला सुद्धा विचारा, असं तो रिक्षावाला म्हणतो। पण निरूपा आणि तिची मैत्रीण आता तेथून पळून गेलेले असतात। त्यामुळे तो रिक्षावालाच आता तोंडावर पडतो। इलाजाने आता पंकजला त्याला रिक्षातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावंच लागतं। आता पंकजला सर्वजण मिळून उठवतात, बसवतात, परंतु माजोरडा पंकज हा लगेच डोळे उघडतो आणि म्हणतो बरं झालं, आता 7-8 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहण्याची सोय झाली आणि जेवणसुद्धा फुकट मिळेल, काही टेन्शनच नाही। इकडे मीरा आता सत्याला रूममध्ये घेऊन आलेली असते, दार बंद करते। तेव्हा सत्य आता काही बोलणार असतो, मीरा त्याच्या ओठावरच बोट ठेवते आणि म्हणते अजिबात बोलायचं नाही, असं म्हणून ती आता काही वेळानंतर पटकन मागे होते आणि म्हणते काय त्या सुजित कुमारचं खूळ डोक्यात घालून ठेवले? सत्य म्हणतो मी काही चुकीचा बोलतोय का, खरोखर बोलतोय? तेव्हा ती म्हणते अहो मी तुमची अर्धांगिनी आहे, माझं लग्न तुमच्याबरोबर झालं आहे म्हटल्यावर मी त्या सुजित कुमारच्या नादी का लागेन? तेव्हा आता जे तुझ्या मनात आहे ते ओठावर नेहमी येतच ना, असं सत्या म्हणतो, कारण तुला तो सुजित कुमारच आवडतो। मग आता मीरा म्हणते तसं काही नाहीये, प्लीज गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही। त्यावेळी आता सत्या म्हणतो का नाही, कारण तुझ्या मनातील भावना हेच सांगतायत की तुझं सुजित कुमारवर प्रेम आहे। तेव्हा मीरा आता ओरडूनच सांगते असं काही नाहीये, मी किती वेळा सांगू तुम्हाला? तर बाहेर आता सुधाकर रावांना खूप टेन्शन येते, या दोघांची भांडणं सुरू असतात म्हणून। तेवढ्यातच तेथे आता निरूपा येते आणि हसत असते। ती म्हणते चालू द्यात तुमच्या दोघांचा आता। इकडे आतमध्ये अजूनही त्या दोघांची भांडणं सुरू असतात। सत्या मात्र आता ऐकायला तयारच नसतो। तो म्हणतो की जा त्या सुजित कुमारकडे। ती म्हणते मी जाणार नाही, कारण मी मीरा सत्यजित गायकवाड आहे आता। तर आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो। मग आता सुधाकर राव हे आता त्या दोघांकडे येणार असतात, तर निरूपा म्हणते चालू द्यात भांडणं, मला तर मजा येते, पण तुम्ही जाऊ नका त्या दोघांची भांडणं सोडवायला, कारण तुम्ही मला मग अशी म्हणालात ना की नवरा बायकोच्या भांडणात अजिबात पडायचं नाही, म्हणूनच मी म्हणते की पनवतीच्या भांडणात अजिबात पडू नका। इकडे मीरा आता तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवत सत्याला विचारते काय तुम्हीच घातलं ना माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र, तुम्हीच माझ्या पायात या जोडव्या घातल्यात ना, माझ्या कपाळात भांग तुम्हीच भरलात ना, ह्या बांगड्यात सौभाग्याचं लेणं आहे, ह्या मी तुमच्यासाठी घालते, समजतंय का? आता मी काय तुम्हाला सांगायला आले होते का की माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घाला म्हणून आणि पायात जोडव्या घाला म्हणून? नाही ना, तुम्ही स्वतः बसला ना लग्नाला माझ्याबरोबर आणि मग सगळे विधीसुद्धा
सुद्धा केलेत, मग असा माझ्यावर संशय का घेताय? जर मला लग्न करायचं नसतं तर मी कधीच केलं नसतं लग्न, पण मला करायचं होतं कारण माझ्या आईसाठी असं म्हणून. आता ती खूपच रडत असते. त्यावेळी सत्या मात्र एकदम शांत बसलेला असतो, कारण मीरासमोर काही बोललं तर ती अजूनच वाद वाढवेल या विचाराने तो एकदम शांत होऊन जातो. तेव्हा आता मीरा म्हणते, एक गोष्ट आत्ताच सांगते मी, जर तुम्ही पुन्हा कधी माझ्यावर संशय घेतला ना तर मग मी बघूनच घेईन, आणि जर कोणी माझ्याकडे बोट केलं ना त्याचं बोटच पिरगाळून टाकायचं आणि पुढचं पुढं पाहू, समजलं का तुम्हाला? असं म्हणून ती आता त्याचे दोन्ही हातच पकडते. तेव्हा सत्या एकदम शांत होऊन जातो. मग आता मीरा आता त्याला चांगलीच धमकावते, इथून पुढे जर माझ्यावर काही संशय घेतला किंवा माझ्या बाबतीत काही गैरसमज करून घेतला तर मी तुम्हाला सोडणार नाही. म्हणून ती आता खूपच चिडते आणि म्हणते की एकदा का मी तुमच्या घराची जबाबदारी घेतली आहे ना, तशी तुम्ही माझ्या घराची घ्यायची. आता आता मी तुमची सुद्धा जबाबदारी पूर्णपणे घेणार आहे. असं म्हणून मीरा आता सत्यावर लक्ष ठेवणार असते. ही गोष्ट जेव्हा सत्याला समजते तेव्हा सत्या फक्त हो असं करतो आणि एकदम शांत होतो. बाहेर आता सुधाकर रावांना खूपच हसू येतं. ते म्हणतात, झालं सगळं, आता माझ्या सत्याचं कल्याणच झालं, कारण आता सत्याची जबाबदारी मीराने घेतली आहे म्हटल्यावर काही खरं नाही. त्याला अशी वटणीवर आणेल ना की बघतच राहशील तू निरूपा. आता तुझी ही जबाबदारी काही दिवसानंतर ती घेईल, हां, मग बघ तुला ही कशी सरळ करते ते. तेव्हा निरूपा रागातच आता तेथून जाते. इकडे आता मीरा म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी, मी तुम्हाला सांगते मी तुमची बायको आहे. आता जर माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेतला ना तर ते मला खपणार नाही. तेव्हा ठीक आहे असं आता तो म्हणतो. मनातल्या मनात विचार करतो की या धूमकेतूबरोबर लग्न तर केलं आहे मी, परंतु माझी वाट लागणार आहे पूर्ण. तर ती स्पष्टपणे सांगते, त्या दिवशी मी सुजित कुमारकडे गेले नव्हते. मी गेले होते त्या सुजित कुमारने माझ्या आईची दोन्हीही दुकानं उचलली होती पैसे नव्हते म्हणून आईला भेटण्यासाठी मी तिकडे गेले होते, समजलं तुला? असं म्हणून आता मीरा ही खूपच चिडते. तर आता सत्याला समजतं, म्हणजे त्या दिवशी मीरा ही सुजित कुमारला भेटायला गेलेली नाही तर तिच्या आईकडे गेली होती. तेव्हा त्याला त्याचाच आता पश्चाताप होतो. मग आता दुसरीकडे पंकजला हॉस्पिटलाइज केलं जातं. रिक्षावाला देखील त्याच्यासोबत असतो. डॉक्टर पंकजला चेक करतात खरं आणि म्हणतात की याला काहीही झालेलं नाही आहे, हा अगदी ठणठणीत बरा आहे. मग आता पंकज म्हणतो, नाही हो, मला असं वाटतंय की मी डोक्यावर पडलो ना, असं इंटरनल ब्लिडिंग होतंय की काय. त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात की नाही, तसं काही नाही आहे. मग आता डॉक्टर त्याला घरी जायला सांगतात. पंकजचा हा प्लॅन फेल होतो. त्यावेळी तो पुन्हा एकदा चक्कर येण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की बघा ना मला सारखी. डॉक्टर पुन्हा एकदा त्याला चेक करतात, त्याचा BP वगैरे चेक करून म्हणतात की काही झालेलं नाही आहे तुम्हाला. मग आता पंकजला ते पुन्हा एकदा घरी जायला सांगतात, पण पंकज काही ना काही कारण काढून तेथे झोपतच असतो. म्हणून डॉक्टरांना समजतं की याला ना फुकट इथे राहायचं आणि खायचं आहे, मला आता समजले. तेव्हा डॉक्टर विचारतात, काय झालं तुम्हाला? तो म्हणतो, जरा चेक करा ना, मला माझ्या पायानेच चालता येत नाही. मग आता डॉक्टर पंकजची खोड मोडण्यासाठी म्हणून बरोबर म्हणतात की सिस्टर पटकन एक इंजेक्शन घेऊन या, वाटलं तर याला ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा घेऊन जा, कारण ऑपरेशनची गरज लागणार आहे. तेव्हा पंकज आता खूपच घाबरतो. इंजेक्शनचं नाव घेतल्यानंतर मात्र म्हणतो, मला व्यवस्थित चालता येते. आणि त्याचा हा प्लॅन फेल होत तो लगेच त्या हॉस्पिटलच्या बाहेर जायला निघतो. त्यानंतर सत्य आता सुधाकर रावांकडे येतो आणि म्हणतो की बाप, तुम्हाला सांगितलं नाही, धूमकेतूची सुजित कुमारने मोडून टाकली होती. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, काय सांगणार तुला, तू मदत केली असती का तिकडे जाऊन? त्यावेळी सत्या म्हणतो, अरे पण धूमकेतूची होती ना ती दुकानं, मग मी मदत केली नसती का? आता जातो आणि सुजित कुमारच्या तंगड्यास तोडून टाकतो, असा मारतो ना त्याला की विचारूच नको. तेव्हा आता सुधाकर राव त्याला समजावतात, बाळा, मारून सर्व गोष्टी साध्य होत नाहीत. अरे आपल्याला खूप शांततेने सर्व गोष्टी हँडल कराव्या लागतात. त्यामुळे तू सुद्धा एक एक करून अशी शांततेत प्रत्येक गोष्ट हँडल करत जा, कारण जर तू असा तिकडे रागात गेला तर त्याने काय साध्य होणार आहे? काहीच नाही. त्यामुळे प्लीज तू असा वागू नकोस की त्याचा तुला त्रास होईल. तेव्हा सत्य म्हणतो, नाही होणार मला त्रास बाप. पण आता सदाशिवराव म्हणतात, बाळा, हाणामारी करून काही होत नाही. हे बघ, आता तुझं लग्न झालं आहे, तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे म्हटल्यावर तू कसं अगदी जबाबदारीने वागायला हवंस. आणि अजून एक गोष्ट सांगू का बाळा, अरे तू जरा आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे, कारण आता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे.
असं मारून सावरून कुठे पैसे मिळतात का? त्या मुलीला अभिमान वाटेल असं काहीतरी कर. तेव्हा आता सत्या लगेच ते सर्व बोलणं आता मनावर घेतो आणि म्हणतो, बाप आजपासून मी काम करणार आणि आता काम शोधण्यासाठीच मी निघालो आहे. म्हणून आता तो लगेच स्वतःच्या वडिलांचा म्हणजे सुधाकररावांचा आशीर्वाद घेतो आणि बाहेर जायला निघतो. तेव्हा सुधाकरराव खूप कौतुकाने त्याच्याकडे पाहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सत्या म्हणतो की अरे बाप, खूप आनंदाचा दिवस आहे आज. तेव्हा सुधाकरराव विचारतात काय झालं? आता तो म्हणतो महाराष्ट्राबाहेर शूटिंग आहे, मी तिकडे महिनाभर चाललोय. तेव्हा आता सुधाकररावांना जरा धक्का बसतो. तेव्हा मीरा हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, काय तुम्ही तिकडे नाही गेलात तर चालणार नाही का? कारण महिनाभर जाणार म्हटल्यावर. तेव्हा सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो. मीरा म्हणते, इथेच कुठेतरी तुम्ही काम शोधा. सुधाकरराव त्या दोघांकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.